नमस्कार, मी निखिल निशिकांत वाबळे, सोलापूरवरून. माझं कृष्णा मेडिको म्हणून सोलापूरमध्ये शिंदे चौकात इथे दुकान आहे. मी साधारण कोविडच्या आधी म्हणजे 2021 सालापासून या व्यवसायामध्ये काम करत आहे, ते आज 2026 पर्यंत. आज माझ्या एका दुकानचे साधारण 2 दुकान झाले, अजून एक दुकान मी चालू केलेलं आहे नुकतेच. आणि माझा व्यवसाय हा छोट्या स्तरावर चालू झाला. सुरुवातीला फार कठीण काळ होता. ग्राहकांचा विश्वास जिंकणे किंवा सातत्य ठेवणे फार कठीण जात होते, पण ते हळूहळू प्रामाणिक आणि सातत्य या गोष्टीमधून साध्य झालेले आहे. मॅनेजमेंटचा फार महत्वाचा फंड आहे. मॅनेजमेंटमुळे संघटन, शिस्त, जबाबदारी, सण, उत्सव, पारंपरिक जीवन शैली हे याचं उत्तम उदाहरण आहे. कुटुंब व्यवस्था हा पण फार महत्वाचा घटक आहे. आपण दुकानामधले सर्व काही एम्प्लॉय आहेत त्यांना एका कुटुंबाप्रमाणे जर वाढ दिली तरच ते मॅनेजमेंट प्रॉपर होईल. आत्मनिर्भरतेसाठी स्थानिक उत्पादनांवर वाढ देणं गरजेचं आहे, संशोधन करणं गरजेचं आहे, जनरिक औषधाबद्दल जनजागृती करणं पाहिजे. डॉक्टर आणि ग्राहक आणि मेडिकल या तिघांमध्ये समन्वय असणं हे फार गरजेचं आहे आत्मनिर्भरते. त्यासाठी डॉक्टर आणि ग्राहकाचा विश्वास हा मेडिकल क्षेत्रामध्ये वाढवणं फार गरजेचं आहे. आणि जेनरिक औषधाबद्दल आज तर सर्वच ठिकाणी जनजागृती चालू आहे. तसेच आपण सुद्धा मेडिकल क्षेत्रावाल्यांनी जर जनजागृती केली तर ते स्वदेशी उत्पादनासाठी जास्त प्राधान्य राहील. आम्ही प्रमोट करतो जनरिक औषधांसाठी. बीपी, शुगर या सर्व गोळ्यांमध्ये आम्ही प्रयत्न करत असतो, जनरिक औषधांसाठीच प्रमोट करतो. 2021 साली मी माझं मेडिकल क्षेत्र आलो, तेव्हापासूनच मी त्या जनता बँकेच्या संपर्कात आहे. जनता बँकेने सुरुवातीच्या काळात आर्थिक मदत, कर्ज देणे, कॅश क्रेडिट लोन, पर्सनल लोन या सर्व गोष्टींसाठी फार सहकार्य केले. तसेच मार्गदर्शक म्हणून सुद्धा पण त्यांनी काम केलेलं आहे माझ्यासोबत. व्यवसाय उभा करण्यासाठी सुद्धा त्यांचा फार मोठा खूप आधार मला लाभले. बँकेने ज्या वेळेस QR जनरेट केला तेव्हापासून आजपर्यंत, आणि मी इथून सुद्धा QR याच बँकेच्याच QR कोडवर वापरतो. याच्याने फायदा असा होतो की पेमेंट QR ने केले ना ते पेमेंट डायरेक्ट माझ्या खात्यावर जमा होते. त्याचा फायदा कॅश क्रेडिट लोन, पर्सनल लोन मध्ये सुद्धा युज होतो. मी सांगेन की लहान सुरुवात करा पण मोठा विचार करा. ग्राहकांची गरज ओळखा, ग्राहकांमध्ये लागणाऱ्या गोष्टी समजून घ्या. अपयशाला न घाबरता तुम्ही प्राधान्य द्या. तीच आपली यशाची पायरी आहे. कौशल्याची सुद्धा गरज आहे. आजकाल सोशल मीडियामुळे आपल्याला जास्त प्राधान्य मिळतं. ग्राहकापर्यंत पोहोचायला सुद्धा आपल्याला स्कोप मिळतो. व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम यांच्याद्वारे सुद्धा, आणि त्याद्वारेच आपलं कौशल्य सुद्धा साध्य होतं. जनता बँकेने मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी बँकेचे खूप खूप धन्यवाद. जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टी स्टेट शेड्यूल्ड बँक.